अडीच वर्षामध्ये एवढं काम केलं. आता दुसरी इनिंग सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमची टीम त्याच वेगाने काम करतीय आणि देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आपल्या महाराष्ट्राच्या पाठीशी पहाडासारखे खंबीरपणे उभे आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. काय कसली टीका करताय? कोणावर टीका करताय? अरे जे दोन्ही हाताने देत आहेत त्यांच्यावर टीका करताय. मला अभिमान आहे. या पहलगाम मध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप ज्या आतंकवादी पाकड्यांनी केलं त्याला धडा शिकवण्याचं काम आपल्या भारतीय लष्कराने आणि प्रधानमंत्री मोदी ने केलं. ईट का जवाब पत्थर से, खून का जवाब खून से, गोली का जवाब गोले से. हा देशद्रोह आहे. हा द्रोह आहे. हा देशाशी केलेला द्रोह आहे. या भारतीय नागरिकांशी केलेला द्रोह आहे, गद्दारी आहे. तुमचे आपले एवढे लोक, शेकडो हजारो लोक निष्पाप बळी पडले. मुंबईत बॉम्बस्फोट झाले, 26/11चा हल्ला झाला आणि तुम्ही कुणाच्या तरी दबावाला बळी पडून पाकिस्तानवर हल्ला केला नाही ही कबुली तुम्ही देताय. हा नामर्दपणा, हा भेकडपणा, ही देशाची गद्दारी आणि बेईमानी आहे. उलट बघा, मोदीजींनी पाकिस्तानला धडा शिकवला. कोणी आधी मध्ये यायचं नाही, आम्ही आणि पाकिस्तान बघून घेऊ आणि ऑपरेशन सिंदूर अभी जारी है हे सांगणारा कोण? या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. याचा आपल्याला अभिमान आहे. तो पाकिस्तान म्हणतो आमच्याशी लढू नका, आम्ही नाही तर काही आम्ही पण दाखवता का? अरे कोण तुम्ही दाखवणार? गीदड़ शेर की खाल पहनकर शेर नहीं बनता. शेर वही शेर होता है और उसका नाम है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. मी अभिमानाने सांगतो. का नाही सांगायचं? ऑपरेशन सिंदूर नंतर जे विदेशामध्ये सगळी आपली शिष्टमंडळ पाठवली, त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व एका करण्याचं काम आपल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे याला दिलं. का नाही त्यांच्याबद्दल चांगलं बोलायचं? अरे चांगल्याला चांगलं बोला म्हणून बाळासाहेबांनी शिकवलंय. तामिळनाडूत आता जी दुर्घटना घडली त्या शिष्टमंडळात देखील श्रीकांत गेला. त्या विदेशामध्ये आपला मिलिंद देवरा गेला. ही शिवसेनेची शान आहे. हा शिवसेनेचा स्वाभिमान आहे. शिवसेनेचा अभिमान आहे की आपल्याला या देशाची सेवा करण्याची, देशाची सेवा करताना नेतृत्व करण्याची संधी देखील देत आहे. आणि म्हणून काही लोक म्हणाले तुमचा मेळावा सुरतला करायला पाहिजे, त्यांना अमित शहाला बोलवा, ह्याला बोलवा. सुरत भारतामध्येच आहे. अरे आम्ही तर त्यांना बोलवायला आम्हाला बिलकुल काही वाटणार नाही, पण तुमचा मेळावा तुम्ही पाकिस्तानमध्ये करायला पाहिजे होता. पाकिस्तानमध्ये. आणि आसिफ मुनीर का काय नाव आहे त्याचं, आसिफ मुनीर, त्याला प्रमुख पाहुणा बनवायला पाहिजे होता. मग तुमच्या पाकिस्तानमध्ये तुमच्या मेळाव्याची हेडलाईन झाल्या असत्या, हेडलाईन, आणि तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असत्या. कारण तुम्हीच हेडलाईन दिल्या पाकिस्तानला. आपल्या लष्करावर संशय घेतला, लष्कराच्या शौर्यावर संशय घेतला. किती विमानं पडली, किती मिसाईल गेले, किती हे झालं, तेच त्यांनी सांगितलं. बघा, तुमच्या देशातले, भारतातले लोक संशय व्यक्त करतायत
ही तुम्हीच त्यांना हेडलाईन दिली, त्याच्यात तुम्हाला धन्यता